नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेसिपी चॅनलवर मी अगदी खास रेसिपी शेअर करणार आहे, दालबट्टी. अगदी गव्हाच्या पिठापासून ही दालबट्टी आपण तयार करणार आहोत. अगदी कमी वेळात आणि छान लेयर्सवाली आपण ही बट्टी तयार करणार आहोत. अगदी काही खास कार्यक्रम असला किंवा वेळेवर पाहुणे मंडळी आली तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. चला तर आता वेळ न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी एवढी तूर डाळ घेतलेली आहे आणि त्या तूर डाळीसाठी आपण इथे लहान अर्धी वाटी एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे. आता आपण ह्या दोन्हीही डाळी छान स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजायला टाकणार आहोत. एवढं प्रमाण आपल्याला पुरेसं आहे. आता बघा, मी दोन्ही डाळी छान स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजायला घातलेले आहेत. त्यामध्ये 1 चमचाभर तेल आणि मी थोडी चिंच घालून घेणार आहे. चिंचेमुळे आपल्या डाळीला छान चव येईल. आता झाकण बंद करून 3 शिट्या काढून घेणार आहे आणि कुकर गार झाल्यानंतरच तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने कुकरसुद्धा आपलं शिजायला मी ठेवलेलं आहे. तर कुकर शिजून झाल्यानंतर मी तुम्हाला ही डाळ फोडणीची क्लिप दाखवत आहे. तर इथे पाहू शकता, एका भांड्यामध्ये छान तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घेतलेली आहे. जिरं मोहरी आपल्याला छान फुलू द्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा घातलेला आहे. कांद्यानंतर इथे मी कढीपत्तासुद्धा घालून घेत आहे आणि कांदा कढीपत्ता थोडा परतल्यानंतर आपण यामध्ये लसूण आणि आलं छान मी ठेचून घेतलेलं आहे, ते सुद्धा घातलेलं आहे. आता ते सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचासुद्धा कचवटपणा निघून जाईल. आणि आता त्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो घातलेला आहे, तोही थोडा आपण यामध्ये परतून घेणार आहोत. आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालणार आहोत. त्यामध्ये 1 चमचा एवढा गरम मसाला, 1 चमचाच एवढी धनेपूड घातलेली आहे, हळद घालायची आणि त्यामध्ये नंतर मी चवीप्रमाणे लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे. इथे तिखट थोडं जास्त वापरलेलं आहे, कारण आपण वरण हे छान तिखट असं करणार आहोत. बारीक कापून घेतलेली कोथिंबीर तसंच कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे आणि सर्व मसाले छान आपण इथे तेलामध्ये परतवून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या डाळीला छान अशी खमंग आपलं डाळ तयार होणार आहे. आणि आता पाहू शकता, मसाले छान परतून झाल्यानंतर मी डाळसुद्धा छान घोटून ठेवलेली होती आणि आपल्याला डाळ छान एकजीव अशी शिजवून घ्यायची आहे. त्यामुळे डाळ आपली खायलासुद्धा छान लागते. आता पाहू शकता, इथे डाळ थोडी आपली घट्ट आहे, त्यामध्ये मी थोडं पाणी आणखी ॲड करणार आहे. तर यामध्ये आपण परत थोडं पाणी घालून घेणार आहोत. आता डाळ तुम्हाला कितपत पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी मिक्स करायचं. आता पाणी टाकून झाल्यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठसुद्धा घालणार आहे. पूर्ण जी डाळ आहे ती छान एकजीव अशी शिजलेली आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलेलं आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. डाळीला छान उकळी येईपर्यंत आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. आता डाळ आपली अगदी चटपटीत आणि खमंग अशी तयार होईल, कारण यामध्ये आपण चिंच टोमॅटोसुद्धा घातलेला आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता, आता डाळीलासुद्धा छान उकळी आलेली आहे. आता आपण झाकण ठेवून डाळ बाजूला ठेवणार आहोत. तर आपण बट्टीचीसुद्धा तयारी करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी रोजच्याच चपातीचं पीठ घेतलेलं आहे. तर ते पीठ आपण आता एका मोठ्या भांड्यात टाकून घेणार आहोत आणि आता त्यामध्ये मी इतर साहित्यसुद्धा टाकून घेणार आहे. तुम्हाला जाड जर पीठ असेल तुमच्याकडे तर त्याचीसुद्धा करू शकता. आणि आता यासाठी मी इथे अर्धी वाटी एवढा रवा घेतलेला आहे. तर रवा थोडा जाड असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि त्यामध्ये हळद 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि ओवा हातावर छान असा चोळून मी यामध्ये घालणार आहे. छान ओव्याचा सुगंध आपल्या या बट्टीला येणार आहे. त्यामुळे ओवा असा हातावर छान चोळून घालायचा आणि यामध्ये 1 चुटकी एवढा मी खाण्याचा सोडासुद्धा वापरणार आहे आणि 2 चमचे पोहे खाण्याचे एवढे तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा या पिठामध्ये घातलेलं आहे. हाताने छान सगळीकडे सर्व साहित्य या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे सगळीकडे सारखं लागेल. आणि पाहू शकता, याचा गोळा असा बांधला जात आहे किंवा अशी मूठ बांधल्या जात आहे. तर आता आपण यामध्ये पाणी टाकत याचा घट्टसर गोळा तयार करणार आहोत. आपण बट्टी करत असताना आपल्याला याचा छान घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे, आपण रोजच्या चपातीपेक्षा घट्ट. तर पाहू शकता, अशा पद्धतीने हा माझा याचा गोळासुद्धा तयार करून झालेला आहे. आता आपण याची बट्टी तयार करायला घेणार आहोत. तर याचा आपण तुम्हाला केवढी साईज पाहिजे तेवढा गोळा बाजूला काढून घ्यायचा आणि याची बट्टीसुद्धा मी तयार करून तुम्हाला दाखवणार आहे.
अगदी सहजपणे ही बट्टी तयार केली जाते आणि याला छान अशा लेयर्ससुद्धा पडतात. तर त्यासाठी आपण याची एक चपाती सुरुवातीला लाटून घेणार आहोत. तर याचा गोळा छान असा काढून घ्यायचा आधी आणि तेल थोडं लावून घ्यायचं आणि तेल लावूनच आपण याची चपाती लाटून घेणार आहोत. तर अगदी सहजपणे ही चपातीसुद्धा लाटल्या जाते आपली, कारण आपण गोळा छान घट्ट असा तयार केला असल्यामुळे ही चपाती सहज आपल्याला लाटता येईल. अशा आकाराने मी एवढ्या साईजची चपाती लाटून घेतलेली आहे. आता यावर मी थोडं तेल टाकून घेणार आहे आणि तेल सगळीकडे आपल्याला याला लावून घ्यायचं आहे. आणि आपण पाहू शकता अशा पद्धतीने याला फोल्ड घालून घेणार आहोत. मी तुमच्यासोबत 2 पद्धती शेअर करणार आहे. तर थोडं आणखी परत आपल्याला तेल लावायचं आहे आणि याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. सगळीकडे तेल लावल्यामुळे छान याच्या कळा सुटतील आणि याला लेयर्स पण पडतील. तर अशा मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे तसंच त्याला छान असं दोन्ही बाजूनी दुमडून घ्यायचं आहे आपल्याला आणि हलकासा याला थोडं प्रेस करत आपल्याला याला थोडा गोल आकार द्यायचा आहे. जास्त आपल्याला दाब द्यायचा नाही, त्यामुळे लेयर्स पडल्या जातील नाही. बिलकुल हलक्या हाताने आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे. व्यवस्थित असा थोडा दाब देऊन हलक्या हाताने पाहू शकता मी ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवत आहे. तर अशा पद्धतीने ही बट्टी आपली तयार झालेली आहे. अशाच आपल्याला इतर बट्ट्यासुद्धा तयार करायच्या आहेत. तर आता मी दुसरी पद्धतसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही पद्धत खूप सोपी आहे करायला आणि याच्याही भरपूर अशा लेयर्स पडतात. तर आता ही सुद्धा चपाती माझी लाटून झालेली आहे आणि यालाही आपण वरून तेल लावणार आहोत. तेल लावल्यामुळे छान लेयर्स पडतात. तर याला तुम्ही अगदी मी ज्याप्रमाणे दाखवत आहे तसं तेल लावून घ्या. आता ही दुसरी पद्धत आहे. तर अशा पद्धतीनेही तुम्ही बट्टी तयार करू शकता. दोन्हीही बाजूनी झाल्यानंतर अगदी आता आपण चारही बाजूनी अशाच पद्धतीने हे फोल्ड करून घेतलेले आहेत आणि त्यालासुद्धा तेल लावलेलं आहे. आता परत एकदा यावर आपण फोल्ड घालून घेणार आहोत आणि छान याचं असं पॉकेट तयार करून घेणार आहोत. तर आता परत पाहू शकता हलक्या हाताने आपण याचा छान आणखी परत गोळा तयार करणार आहोत आणि याचीसुद्धा आपण अशी बट्टी तयार करून घेणार आहोत. यालाही भरपूर लेयर्स पडल्या जातात. तर तुम्हाला ही दोन्ही पद्धतीपैकी जीही सोपी वाटत असेल ती पद्धत तुम्ही ट्राय करू शकता. तर ही सुद्धा तयार झाली. आता आपण ह्या बट्ट्या सर्व वाफवून घेण्यासाठी टाकणार आहोत एका भांड्यात. तर मी इथे पाहू शकता ह्या बट्ट्या माझ्या तयार झालेल्या आहेत पूर्ण. आता आपण ह्या वाफवून घेणार आहोत. तर मी कढईमध्येच पाणी टाकून घेतलेलं आहे. स्टँड ठेवून त्यावर प्लेटमध्येच ह्या वाफवण्यासाठी ठेवलेल्या आहेत. तर आपण 15 मिनिटे छान ह्या वाफवून घेणार आहोत. आता 15 मिनिटानंतर मी तुम्हाला ह्या दाखवत आहे. तर पाहू शकता आपल्या बट्ट्यासुद्धा छान फुललेल्या आहेत आणि सोडामुळे त्या हलक्यासुद्धा होतात. तर टूथपिक मी तुम्हाला टाकून दाखवत आहे. तर पहा ती किती क्लीन निघत आहे. तर बट्ट्या आपल्या छान वाफवल्या गेलेल्या आहेत. आता ह्या कट करून घेणार आहोत आपण आणि तळून घेणार आहोत. तर अगदी पाहू शकता इथे आपण जेव्हा कट करत आहोत तेव्हाही तुम्हाला यामध्ये लेयर्स दिसत असतील आणि तळल्यानंतर तर त्या छान फुलल्या जातात आणि वेगळ्या होतात. तर आता याचे मी 4 भाग करून घेत आहे. तुम्हाला याचे जसे आकार हवा असेल तसं तुम्ही कट करू शकता. आणि आता आपण ह्या तेलामध्ये तळून घेणार आहोत छान सोनेरी रंगाच्या होईपर्यंत. तर माझे कट करून झालेले आहेत आणि आता मी ह्या तेलात टाकून घेणार आहेत. अगदी सहजपणे आणि ह्या वाफवून घेतल्यामुळे आतमध्ये छान शिजलेले आहेत, त्यामुळे तळायलासुद्धा वेळ लागत नाही. अगदी सहजपणे ह्या तळणं होतात. तर आता पाहू शकता याच्या हळूहळू लेयर्स आता सुटायला लागलेले आहेत. आता ह्या अशा छान चारही बाजूने आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. आता अशा तळून झाल्यानंतर त्या खायलासुद्धा कुरकुरीत अशा लागतात. तर त्यामुळे छान सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायच्या आपल्याला ह्या. आणि तळून झाल्यानंतर आपण ह्या खायला तुम्ही तयार. तर आता पाहू शकता याला रंगसुद्धा छान आलेला आहे. आपण यामध्ये हळदसुद्धा घातलेली आहे. आता अशाच मी इतर राहिलेल्या आहेत त्यासुद्धा तळून घेणार आहे आणि ह्या अजिबातही तेलकट होत नाहीत. तर तुम्ही अशा नक्की एकदा ट्राय करून पहा. तर आता ह्या पाहू शकता किती छान आपल्या दिसत आहेत. तर आता ते आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत आणि दुसरी बॅचसुद्धा मी अशीच तळायला टाकलेली आहे आणि तीसुद्धा माझी तळून झालेली आहे. तर पाहू शकता आणि आता याचा आवाजसुद्धा ऐका. तर अशा पद्धतीने आपली दालबट्टी तयार झालेली आहे. तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा.
आता वरून आपल्या वरणावर किंवा डाळीवर छान असं साजूक तूप घालायचं आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने ही रेसिपी आपली पूर्ण झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।